बातमी मनमाडमधून आहे। मासेमारी करणं जीवावर बेतलं आहे, कारण मासेमारी करणारे 10 ते 13 जण अडकले आहेत। सवंदगाव शिवारातील गिरणा नदीच्या पुरात हे सगळे लोक अडकले आहेत। धुळ्याच्या एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य केले जात आहे। 15 तास झाले आहेत, तरी हे सगळे या पाण्यात अडकले आहेत। नागरिकांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे, तर जीव मुठीत घालून स्थानिक मच्छीमारांनी यावेळेस मदतही केली आहे। मनमाडमध्ये मासेमारी करणं जीवावर बेतलं आहे, कारण मासेमारी करणारे 12 ते 13 जण हे अडकले होते या पुराच्या पाण्यात। सवंदगाव शिवारातील गिरणा नदीच्या पुरात हे लोक अडकले होते। धुळ्याच्या एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य केले जात आहे, तर 15 तासाहून अधिक काळ होऊन गेलाय पाण्यात अडकून त्या सगळ्या नागरिकांना। सध्या नागरिकांसाठी नाश्त्याचीही सोय करण्यात आली आहे। यावेळेस जीव मुठीत घालून स्थानिक मच्छीमारांची मदत या ठिकाणी बघायला मिळते। या संदर्भात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय वारंवार पुराच्या पाण्याचं, यावेळेस जाऊ नका पुराच्या पाण्यात। पुराचं पाणी येत असतानाच तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं प्रशासनाकडून सांगितलं जातं, मात्र या मच्छीमारांच्या जीवावर बेतलं आहे, कारण ते त्या ठिकाणी गेले होते मासेमारी करायला आणि सध्या ते अडकले आहेत। आतापर्यंत बचाव कार्य नेमकं कुठपर्यंत पोहोचलं आहे? नक्कीच वर्ष, आपण जर पाहिलं तर काल संध्याकाळपासून हे जे मच्छीमार आहेत ते या ठिकाणी अडकलेले आपल्याला पाहायला मिळते। हे मच्छीमार जे आहेत हे हौशी मच्छीमार आहेत आणि या ठिकाणी नदीला पूर आल्यामुळे हे या ठिकाणी मच्छीमार करण्यासाठी आले होते आणि अचानक नदीचा वाढल्यामुळे ते या ठिकाणी अडकून पडले। आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे की हे मच्छीमार जे आहेत ते एका खडकाच्या याच्यावर आधारावरती आता तिथे बसून आहे। काल रात्रीपासून जे आहेत धुळे एनडीआरएफ असेल, मालेगाव अग्निशामक असेल यांच्या वतीने बचाव कार्य राबवण्यात आले, मात्र पाण्याचा प्रवाह जो तो वाढत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना यश येत नाही। असं असलं तरी आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी देखील उसळली आहे, त्यामुळे इथं हे बचाव कार्य राबवण्यात अडचण येते आणि या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि खडक असल्यामुळे बोट देखील या ठिकाणी जात नसल्यामुळे आता येथील स्थानिक प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आता या ठिकाणी बचाव कार्य राबवण्याची विनंती करण्यात आली आणि थोड्याच वेळेस या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आता इथे बचाव कार्य राबवलं जाणार। वर्षा, निश्चितच निलेश, या बचाव कार्यासंदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।